नमस्कार. स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं नाही का? पण मग होम लोन हा शब्द ऐकला की थोडी भीती वाटते. प्रक्रिया किचकट वाटते, तर काळजी नसावी. आज आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून घरमालकीचा प्रवास एकदम सुखकर होईल. तर मग प्रश्न हा आहे की स्वप्नातलं घर प्रत्यक्षात आणायचं कसं? खरं तर आपल्यापैकी बहुतेकांसाठी याचं उत्तर एकाच शब्दात आहे, होम लोन. हो, चला तर मग हे होम लोन नेमकं काय आहे आणि ते आपलं स्वप्न पूर्ण करायला कशी मदत करतं, हेच आज आपण पाहणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप अगदी सरळ आहे. आपण सुरुवात करूया होम लोन म्हणजे काय यापासून. मग बघूया पात्रता कशी ठरते, हफ्ते कसे मोजले जातात, कोणती कागदपत्र लागतात, कर्जाचे प्रकार कोणते आणि हो, शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. ठीक आहे, चला तर मग पहिला टप्पा गाठूया. स्वप्नातल्या घरासाठी निधी कसा उभारायचा आणि त्यासाठी आधी समजून घेऊया की हे गृहकर्ज किंवा होम लोन म्हणजे नेमकं काय आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर गृहकर्ज म्हणजे काय? तर समजा आपल्याला एक मोठी वस्तू खरेदी करायची आहे, पण आपल्याकडे एकदम पैसे नाहीत. बँक किंवा फायनान्स कंपनी पुढे येते आणि म्हणते, ठीक आहे, आम्ही पैसे देतो, तुम्ही आम्हाला ते हळूहळू दर महिन्याला थोडं थोडं करून परत करा. हेच आहे होम लोन. घर आज घ्या आणि पैसे आरामात फेडा. त्यामुळे एकाच वेळी मोठा आर्थिक भार येत नाही. आता ही प्रक्रिया काम कशी करते ते याचे काही सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी अर्थातच आपलं आवडतं घर निवडायचं, मग बँकेत कर्जासाठी अर्ज करायचा. यानंतर बँक आपले कागदपत्र तपासते, आपली परतफेड करण्याची क्षमता किती आहे हे बघते. सगळं ओके असेल की कर्ज मंजूर होतं आणि मग आपल्याला फक्त डाऊन पेमेंट भरायचं असतं आणि घराच्या चाव्या हातात. ओके, तर कर्ज मंजूर होतं हे तर आपण पाहिलं. पण ते मंजूर होण्यासाठी बँक काय विचार करते? कर्ज देणाऱ्या संस्थांच्या मनात काय चाललेलं असतं? चला, पात्रतेचं हे कोडं सोडवूया. बँकेच्या डिक्शनरीमधला एक खूप महत्वाचा शब्द आहे FOIR. म्हणजे काय? फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशिओ. घाबरू नका, नाव अवघड वाटलं तरी कन्सेप्ट सोप्पा आहे. बँक फक्त हे पाहते की आपल्या महिन्याच्या पगारापैकी किती टक्के रक्कम आधीच सुरू असलेल्या EMI मध्ये आणि आताच्या नवीन होम लोनच्या EMI मध्ये जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक फायनान्शियल स्ट्रेस टेस्ट आहे, हे तपासण्यासाठी की नवीन हप्ता सहज भरता येईल की नाही. हे बघा, इथे समजा एखाद्याचं मासिक उत्पन्न 1,00,000 रुपये आहे आणि त्यांचे सगळे मिळून हफ्ते म्हणजे जुने आणि नवीन होम लोनचा हफ्ता धरून 45,000 रुपये होतात, तर इथे FOIR झाला 45%. साधारणपणे बँका हा आकडा 40 ते 55% आत असेल तर जास्त सोयीस्कर मानतात. याच्यावर गेलं तर त्यांना वाटतं की कर्जदारावर जास्त ताण येऊ शकतो. आता समजा आपला FOIR जास्त येतोय, मग काय? सगळं संपलं का? अजिबात नाही. यावरही उपाय आहेत. एखादं छोटं कर्ज असेल, जसं की पर्सनल लोन, तर ते फेडून टाका. क्रेडिट कार्डचे हफ्ते कमी करा. आणि सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीसोबत म्हणजे सहअर्जदारासोबत अर्ज करा. दोघांचं उत्पन्न एकत्र मोजलं जाईल आणि पात्रता आपोआप वाढेल. चला, पात्रतेचा मुद्दा तर क्लिअर झाला. आता पुढचा महत्वाचा प्रश्न, दर महिन्याला खिशातून किती पैसे जाणार? म्हणजेच EMI. चला, आता हे परतफेडीचं गणित समजून घेऊया. EMI म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. नावाप्रमाणेच हा एक समान मासिक हप्ता असतो. म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपल्याला बँकेला द्यायची असते. याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहीत आहे? आपलं महिन्याचं बजेट पक्क ठरलेलं असतं. आकडा बदलत नाही, त्यामुळे नियोजन करणं खूप सोपं जातं. पण थांबा, इथे एक गंमत आहे. आपण जो EMI भरतो तो पूर्णच्या पूर्ण आपल्या मूळ कर्जातून वजा होत नाही, विशेषतः सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये. आपल्या EMI मधला सिंहाचा वाटा हा फक्त व्याज भरण्यात जातो. मुद्दल अगदी थोडंसंच कमी होतं. पण जशी जशी वर्ष पुढे जातात ना, तसं हे गणित पूर्णपणे उलटं होतं. मग आपल्या हप्त्यातला मोठा भाग मुद्दल कमी करण्यासाठी वापरला जातो आणि व्याज अगदी कमी राहतं. आणि तेव्हा खरं वाटायला लागतं की हो, आता आपलं घर खऱ्या अर्थाने आपलं होतंय. आणि हो, मी सारखं मुद्दल म्हणतोय, तर मुद्दल म्हणजे काय? तर ती मूळ रक्कम जी आपण बँकेकडून घर खरेदीसाठी घेतली आहे. व्याज नेहमी याच रकमेवर आकारलं जातं. आता व्याजाबद्दल बोलतोय, तर इथे एक मोठा निर्णय घ्यावा लागतो. 2 पर्याय आहेत, फिक्स्ड आणि फ्लोटिंग.
फिक्स्ड म्हणजे काय? तर कर्जाच्या पूर्ण कालावधीसाठी व्याजदर पक्का, तो बदलणार नाही. आपल्याला एक प्रकारची निश्चितता मिळते. आणि दुसरा आहे फ्लोटिंग, म्हणजे बाजारात जसे दर बदलतील, आरबीआयचे धोरण बदलेल, तसा आपला व्याजदरही कमी जास्त होईल. आणखी एक महत्वाचा शब्द आहे टेनर किंवा मुदत, म्हणजे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मिळालेला एकूण वेळ. हा साधारणपणे 10 वर्षांपासून ते 30 वर्षांपर्यंत असतो. इथे एक गणित लक्षात ठेवा. मुदत जितकी जास्त तितका आपला EMI कमी असेल, पण एकूण व्याज जास्त भरावे लागेल. आणि मुदत कमी तर EMI जास्त, पण कर्ज लवकर फिटेल आणि एकूण व्याजही वाचेल. त्यामुळे हा निर्णय विचारपूर्वक घ्या. चला, आता थिअरीमधून थोडं प्रॅक्टिकलकडे येऊया. सगळं ठरलं, पण बँकेत अर्ज करायला जाताना कोणती कागदपत्र सोबत न्यायची, आपली फाईल कशी तयार करायची ते पाहू. हे बघा, ही एक बेसिक चेकलिस्ट आहे. आपली ओळखपत्र म्हणजे KYC, आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा म्हणजे पगाराचे स्लिप्स, इन्कम टॅक्स रिटर्न, गेल्या काही महिन्यांचं बँक स्टेटमेंट, ज्या घरासाठी कर्ज घेताय त्याची कागदपत्र आणि अर्थातच फोटो आणि अर्ज. ही सगळी फाईल जर आधीच तयार असेल ना, तर लोनची प्रक्रिया एकदम सुरळीत पार पडते. ऐनवेळची धावपळ टाळता येते. आता असं नाहीये की होम लोन म्हणजे फक्त एकच प्रकारचं कर्ज. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते, बरोबर? म्हणूनच होम लोनचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. चला बघूया, आपल्या गरजेनुसार कोणता पर्याय योग्य ठरू शकतो. सगळ्यात कॉमन आहे घर खरेदी कर्ज, म्हणजे रेडीमेड घर घेण्यासाठी. मग आहे घर बांधकाम कर्ज, जर आपण प्लॉटवर घर बांधणार असाल. घराची डागडुजी किंवा नूतनीकरण करायचे त्यासाठी आहे घर सुधारणा कर्ज. घरात एखादी खोली वाढवायची आहे, मग घर विस्तार कर्ज घ्या. आणि हो, समजा आपलं कर्ज एका बँकेत जास्त व्याजाने सुरू आहे, तर ते कमी व्याजाच्या दुसऱ्या बँकेत हलवण्यासाठी बॅलन्स ट्रान्सफर कर्ज सुद्धा मिळतं. तर होम लोनचे फायदे काय? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तरुण वयातच आपण घरमालक होऊ शकतो. दुसरी गोष्ट, हे एक दीर्घकालीन मालमत्ता निर्माण करतं. तिसरा आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण भरत असलेल्या मुद्दल आणि व्याजावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. आणि हो, दर महिन्याला ठराविक EMI भरल्यामुळे एक आर्थिक शिस्तसुद्धा लागते. ओके, आता आपण जवळजवळ सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. पण जाता जाता काही आर्थिक शहाणपणाचे बोल, यशाची गुरुकिल्ली, ज्या या संपूर्ण प्रवासात खूप उपयोगी पडतील. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, आपला EMI कधीही चुकवू नका. वेळेवर हप्ते भरा, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होतो. दुसरं, बँकेचा करार, तो सही करण्याआधी शब्द न शब्द काळजीपूर्वक वाचा. तिसरं, कधीही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका. जेवढं सहज फेडता येईल तेवढंच घ्या. आणि चौथं, फिक्स्ड की फ्लोटिंग हा व्याजदराचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आर्थिक जागरूकता हेच आर्थिक स्वातंत्र्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आज मिळालेल्या या माहितीमुळे आता आपल्या स्वप्नातल्या घराकडे नक्कीच अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल.